नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. गीतेतला 18वा अध्याय आहे, त्यातला हा श्लोक आहे 53वा श्लोक. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले की 18वा अध्याय म्हणजे मंदिराचा कळस असणारा हा श्लोक आहे. कारण आधीच्या सगळ्या अध्यायातलं सार या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि अर्जुनाच्या संन्यास या शब्दाच्या अर्थाचे तत्व जाणून घेण्याचं इच्छेपासून या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्या पुढे मग हे 48 ते 55 हे जे श्लोक आहेत ते क्रमयोगाचे श्लोक आलेले आहेत. तर इथे क्रमयोग असं म्हटलेलं आहे, तर स्वामींनी त्याच्यावर अशी फोड करून सांगितले की कर्मयोग आणि क्रमयोग याच्यात फरक आहे. आपल्याला माहितीये की कर्मयोग म्हणजे काय, की चांगलं वागणं, जास्तीत जास्त अपेक्षा न ठेवणं, उपभोगात्मक वृत्ती न ठेवणं, म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवणं, त्याच्यानंतर कर्तृत्वाचा अहंकार न ठेवणं, हे सगळं कर्मयोगात आलेलं आहे. आणि क्रमयोग म्हणजे काय, की एक साधारण पातळीवरची जी व्यक्ती आहे ती एका उंचीच्या पातळीवर क्रमाक्रमाने कशी जाते, हा क्रमयोग आहे. म्हणजे त्याच्यात कर्मयोग अध्यारूतच आहे, त्याच्यात गृहीतच धरलेला आहे की हा सगळं चांगलं वागतो आहे वगैरे, म्हणून क्रमयोग असं म्हटलं स्वामींनी. आणि मग याच्या आधीच्या 2 श्लोकांमध्ये की तो व्यक्ती ज्ञानप्राप्तीला कसा योग्य होतो आणि योगज्ञानाचा अधिकारी कसा होतो, हे या आधीच्या 2 श्लोकांमध्ये आलं की बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो विद्युत्स विविक्त सेवी लघ्वाशी यद्वाक्काय मानसः ध्यानयोग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रिता. आणि मग हा 53वा श्लोक, अहंकारम बलम दर्पम, म्हणजे साधकाला आत्मानुभूती प्राप्त करण्याच्या वाटेमध्ये जे प्रत्यक्ष वैरी आहेत ते हे अहंकारम बलम दर्पम. इथे ऍक्च्युली प्रत्येक याचं म्हणजे अहंकार म्हणजे काय, बल म्हणजे काय, दर्प म्हणजे काय, याचं स्पष्टीकरण जास्त आपण न बघता एक हाय लेवल त्याचा ओव्हरव्ह्यू बघूयात की काय इथे नक्की सांगायचं आहे. हे अवगुण त्याचे त्यालाच कळून येतात आणि हे अवगुण टाकायची त्याच्या मनात स्वतःहूनच त्याग करण्याची शक्ती मिळते, ते म्हणजे विमुच्य. आणि निर्मम शांत म्हणजे निर्मम म्हणजे ती व्यक्ती ममत्व रहित म्हणजे माझे पण सोडून देते आणि अशी व्यक्ती पुढे शांत होते. आणि ब्रह्मभूयाय कल्पते म्हणजे ब्रह्माची अनुभूती घेण्यास योग्य होते, असा त्याचा सरळ अर्थ आहे. असं असं नुसतं वाचलं की काहीच ऍक्च्युली कळत नाही, त्यामुळे ज्ञानेश्वरीचा आधार घेतल्याशिवाय स्पष्ट होत नाही. की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तेथ आडवावया आले. आता तेथे म्हणजे कुठे अडवायला आले, तर ऐसेनी संसार रणा आतू आधारी सूर्य तैसा असे जातू मोक्ष विजयी श्रेय वरैतू होवावया लागे. म्हणजे ध्यानाची अवस्था सांगितलेली आहे की मोक्षश्रीला वरण्यासाठी तो संसार रूपी रणात शिरलेला आहे. दोष वैरी जे धोपटिले दोषरूप वैरी तो मारतो. आणि कशाने मारतो, तर वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळे विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे. म्हणजे विवेक रूपी वज्रमूठ केलेले आहे आणि हातात ध्यानाचं शस्त्र आहे. म्हणून म्हटलं की ध्यानाची अवस्था सांगितलेली आहे. तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. पहिला वैरी तो देह अहंकार, जो मोकलीन मारुनी जिवे नेदी उपजवोनी विचंबुवी खोडा घालुनी हाडाच्या. म्हणजे जो जगून पण देत नाही आणि मरत पण नाही, असा जो अ, वैरी आहे तो म्हणजे अहंकार पहिला. त्याचं राहायचं ठिकाण कुठलं, तर तयाचा देहदुर्ग हा थारा मोडूनी घेतला तो वीरा. म्हणजे देहात त्याचं वास्तव्य असतं आणि त्याला जर का संपवायचं असेल तर देहरूपी हा जो किल्ला आहे तो मोडायला पाहिजे. पण अहंकार मोडायचा म्हणजे नक्की करायचं काय, तर स्वामी अखंडानंदांनी असं एका ठिकाणी म्हटलंय की अहम को रहने दो लेकिन अहम को कार में मत बिठाओ. अहंकार मत करो. म्हणजे स्वामींनी अमर्त पूजेची फुलेमध्ये हे लिहिलेलं आहे की आपण खूप मोठे आहोत, खूप ग्रेट आहोत, असं जे सारखं व्यक्त करायची
वृत्ती असते ना, त्याला आपण चालना देता कामा नये. चित्ताच्या गाडीत अहम बसवला तर त्याला विवेकाचा ब्रेक लावायला पाहिजे, असं स्वामींनी त्याच्यावर त्याच्यासाठी काय करायचं, तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, समर्थ पण हेच सांगतात. पण इथे एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, की सामान्य पातळीवरच्या व्यक्तीसोबत बोलणं चाललेलंच नाहीये. ती सगळा प्रयोग सांगून झालेला आहे. ह्या साधकाला मी देह नाही हे थेरॉटिकली कळलेलं आहे, त्यामुळे तो रोज साधनेला बसतोय, स्वची जाणीव काय याचा रोज वेध घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या बाबतीत हे सगळं चाललेलं आहे. पुढे बलम बलम म्हणजे कामना पूर्ण करण्यासाठी आतमध्ये जो जोर असतो, तो म्हणजे बल. त्याच्यानंतर दर्पम म्हणजे अहंकाराचा बाह्य आविर्भाव व्हायला लागला की तो म्हणजे दर्प आहे. गोष्ट म्हणजे आतमध्ये तो अंतःकरणात खोलवर रुजलेला असतो आणि तो प्रकट व्हायला लागला की दर्प. ते मी काहीतरी मिळवलेलं आहे हे सारखं सांगायची वृत्ती झाली की तो म्हणजे दर्प. म्हणजे स्वामी माधवनाथ सांगायचे की ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारी एक व्यक्ती होती आणि त्यांचं वागणं बोलणं अगदी नम्र असायचं आणि गोड असायचं. मग ते त्यांना त्यांची ग्रंथसंपदा त्याच्यानंतर प्रवचन करण्याची जागा वगैरे दाखवताना चांगलं खूप छान छान असं ते सगळीकडे देवाचं अस्तित्व आहे असा भाव त्यांच्या बोलण्यातनं प्रकट व्हायचा. आणि सगळं झाल्यानंतर हा आणि एक गोष्ट की अं, एक गोष्ट म्हणजे माझ्यासारखा निरहंकारी माणूस या पंचक्रोशीत सापडणार नाही. म्हणजे एवढं करून दर्प आलाच, म्हणजे हा म्हणजे दर्प की मी अहंकारी नाही हा व्यक्त झाला म्हणजे दर्प. पुढे कामम क्रोधम म्हणजे काम आहेच, म्हणजे कुठलंही कर्म करताना इच्छा ठेवून काम काम करायचं आणि मग ते पूर्ण नाही झाली अं, की त्यात मग अडसर निर्माण झाला की एक तीव्र संवेदना मनात उठते. ते आणि ती वक्र स्वरूपाची असते, तो म्हणजे क्रोध. त्याच्या पुढे परिग्रह. परिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवणे आणि त्याचा उपभोग घेणे त्या गोष्टींचा. परिग्रहाच्या बाबतीत ज्ञानेश्वरांनी इथे विशेष गोष्ट सांगितलेली आहे की संग्रह करणं तर आहेच, पण त्या प्रत्येक गोष्टीला आपलं ममत्व सारखं चिकटलेलं असणं, हा म्हणजे परिग्रह. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्रेचे नि भिसे, घातले आहाती फासे निसंग जेणे. स्वामी माधवनाथांनी याच्यावर जाम हे केलेलं आहे की एक साधक असतो तो मोठा होतो, म्हणजे साधनेने मोठा होतो, म्हणजे लोकांच्या प्रती मोठा होतो आणि त्याला संतत्व प्राप्त होतो. आणि मग पुढे त्याचा शिष्य परिवार वाढू लागतो. त्याच्या पुढे मग तो महाराज झाला की नाना तऱ्हेच्या वस्तू त्याच्या पुढे लोक ठेवतात आणि त्याचा अगदी प्रांजळपणे स्वीकार पण होतो आणि मग असा तो परिग्रह सुरू होतो. त्यामुळे मूळ मूळ जो उद्देश आहे साधनेचा त्याच्यापासून तो भरकटत जातो आणि स्वतःला उगाचच खूप मोठं समजत जातो तो. असं त्यांनी सांगितलंय की त्यामुळे हा परिग्रह हा सर्वात मोठा शत्रू आहे, त्याच्यापासून दूर राहिलेलंच चांगलं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं ज्ञानी व्यक्तींच्या बाबतीत चाललेलं आहे. एखादी ज्ञानाची पातळी अ, एक उच्च पातळीवर ती व्यक्ती पोहोचलेली आहे, पण मग अशा ठिकाणी गेल्यावर पण हे जे शत्रू आहेत ते त्रास देऊ शकतात आणि मग त्या व्यक्तीकडनं चुकी होऊ शकते. मग पण त्यांना कोण बोलणार, मग भगवंतच बोलणार, म्हणून या श्लोकाचं प्रयोजन केलेलं आहे. पुढचा भाग जो बघूया आता की विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. नुसतं असं वाचलं की वाटतं की हा विमुच्य निर्मम शांत म्हणजे तो ममत्व रहित राहतो, म्हणजे माझे पण सोडून देतो, शांत होतो आणि मग ब्रह्मरूप अवस्थेला प्राप्त करायला तो योग्य होतो. एवढं नुसतं वाचलं की काहीच कळत नाही. नक्की काय सांगायचंय ज्ञानेश्वर महाराजांच्या आधार घ्यायलाच लागतो, ज्ञानेश्वरीचा आधार. आणि पुढे ते म्हणतात की म्हणजे हे 6 अवगुण टाकले की झालं काम, असं नाहीये, तर त्याच्या जागी गुण पण प्रस्थापित व्हायला पाहिजेत. म्हणून म्हणतात की ते इथं अमानित्वादी आगवे, ज्ञान गुणाचे जे मेळावे, ते कैवल्य देशीचे आगवे, रावो जैसे आले. म्हणजे असं वाटू शकेल नाही तर की 6 वैरी आता मारले आणि मग काम झालं, पण तसं नाहीये. म्हणून रावो जैसे आले, या सगळ्या राजांनी म्हणजे या सद्गुणांनी
तिथे मांडलिक होऊन राहायचं, तिथे म्हणजे देहामध्ये. मांडलिक हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा नाहीये. मांडलिक म्हणजे काय, तर एखादी सत्ता आणि त्या सत्तेखाली असं हिरमुसलेपणाने राहायचं, पण तसं नाही म्हणत आहेत. ते काय म्हणतात पुढे, की तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगाणुनी तया परिवारू होऊन या राहत अंगे, म्हणजे तुझेच आहोत आम्ही, दुसरीकडे कुठे जाणार, म्हणून तुझा परिवार होऊन तुझ्याच शरीरात आम्ही राहू, म्हणजे सद्गुण. पुढे म्हणतात की प्रवृत्तीची ये राजबिद्दी अवस्था भेद प्रमदी तिजत आहे प्रतिपदी सुखाचे लोणं. म्हणजे आता मोक्षश्रीला ध्यानाची अवस्था आहे, मोक्षश्रीला वरायला चाललेला आहे, शांत बसलेला आहे, तिला माळ टाकायला चाललेला आहे, त्याचं हे सगळं वर्णन आहे की त्या मार्गावरून चाललेला असताना अवस्था भेदप्रदी इथे गल्लत होऊ शकते. म्हणजे स्वामींनीच हे अल्टिमेट सांगितलेलं आहे की कोणीच असं सांगू शकत नाही, की प्रवृत्तीच्या राजमार्गाने स्वारी चाललेली आहे, अवस्थारूपी स्त्रिया येऊन त्याच्या सुखाचं लिंबलोण त्याच्यावरून ओवाळून टाकत आहे. आता इथे अवस्था म्हणजे बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आहे की जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न, या तीन अवस्था चं वर्णन, म्हणजे अवस्था ह्या आहेत का त्या, तर बेसिकली ज्ञानी व्यक्ती या वृत्तींमध्ये राहूच शकत नाही. म्हणून त्या तीन वृत्ती कुठल्या, तर ज्ञानरूप, भावरूप आणि योगरूप, ह्याच त्या वृत्ती आहेत, अवस्था आहेत, असं स्वामींनी सांगितलं. पुढे म्हणतात की पुढे बोधाची या कांबीवरी विवेक दृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया. म्हणजे विवेकरूपी चोपदार ज्ञानरूपी काठी हातात घेऊन सगळी बाजूला गर्दी हटवत आहे, म्हणजे येणाऱ्या वृत्तींना बाजूला करतो आहे. आणि ज्या ज्या योग भूमिका अनुभवण्यासाठी ती ज्ञानी व्यक्ती तडफडत म्हणजे धडपडत आहे, त्या योग भूमिका सगळ्या येऊन त्याची आरती करत आहेत. ते तर रुद्धी सिद्धीची अनागे वृंदे मिळती प्रसंगे तिथे पुष्पवर्षी अंगे नाही तसे तो. म्हणजे रुद्धी सिद्धीचा पुष्पवर्षाव सुरू आहे, त्याच्यात तो नाहत आहे, पण त्याचा काही रस घेत नाहीये. नुसता रस घेऊन बसलेला नाहीये त्या पुष्पवृष्टीचा, त्याचा काही वास पण हुंगत बसलेला नाहीये. नाहीतर स्वामी म्हटले की तसं केलं तर शेवटची फुलं पडेपर्यंत पण काय सिद्धी प्राप्त होणार नाही. ऐसेनी ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके जळंबीत आहे हरिके तिन्ही लोक. इथे पण एक गल्लत होऊ शकते. म्हणजे ती स्थिती अशी जशी जशी जवळ येत आहे, तसं तसं तिन्ही लोकांमधून आनंद उसळत आहे. तर बरेच ठिकाणी तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी असं आहे की काय, पण नाही, आपल्या स्वामींनी सांगितलं की शरीर, मन आणि बुद्धी, याच्या कारण ध्यानाची अवस्था असल्यामुळे याच्या पलीकडचं जे तत्व आहे ते अनुभवायचं असल्यामुळे शरीर, मन, बुद्धी हेच तिन्ही लोक इथे अभिप्रेत आहे. पुढे म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज की तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेचीही ना. म्हणजे सगळीकडे तत्वता समानता झाल्यामुळे आणि तसा अनुभव आल्यामुळे मित्र कोण शत्रू कोण ह्याची काही हेच उरलेली नाहीये. म्हणजे सगळीकडे समानता उरल्यामुळे तसा अनुभव आलेला आहे की ऐक्यत्वाचा अनुभव आलेला आहे. आता सगळे रिपुवर्ग जिंकून झालेला आहे, सगळ्या जगात मीच आहे असं समजल्यामुळे शांत अवस्थेकडे तो चाललेला आहे. त्यामुळे त्या घोड्याची, म्हणजे त्या ज्या घोड्यावरून तो मोक्षशिला वरायला आहे त्याची धाव पण शांत होते. त्याचं वर्णन करताना म्हणतात की ऐसा जिंतिलिया रिपुवर्गू अपमानिलिया हे जगू अपैसा योग तुरंगू स्थिर झाला. आणि नुसता स्थिर झाला, शांत झाला असं नाहीये, तर ती अवस्था क्रमाक्रमाने कशी डेव्हलप झाली आहे ती पण पुढे सांगितली की वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे ढिले तेव्हा करी आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीची पुढे म्हणून हातू वैराग्याचे गाढले म्हणजे वैराग्याचं जे कवच होतं ते थोडंसं ढिलं केलंय, कारण मोक्षश्रीला वरायला जायचंय ना. नाही तर मोक्षश्री म्हणाले अरे तू आलायस की लढायला आलायस, म्हणून ते वैराग्याचं कवच खाली ठेवलंय आणि थोडस पण ढिलं केलं आहे. म्हणजे पूर्ण खाली नाही ठेवलंय, कारण सावध आहे, कधी परत हे चढवायला लागेल काय सांगता येत नाही. तैसा आत्मसाक्षात्कारू
होईल देखेनी गोचरू, ऐसा साधन हातीहरू हळूच ठेवी. म्हणजे आत्मसाक्षात्कार होईल असं स्वच्छ समोर दिसत असताना चित्त चैतन्याशी जोडण्यासाठी साधन खाली ठेवलेलं आहे. कारण आता माळ घालायची आहे, तर तलवार घेऊन कशी काय माळ घालणार, म्हणून साधन खाली ठेवलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज तिथे सांगतायत. तर ईश्वर तत्वाचा अनुभव घेण्याच्या समीप आलेला आहे, थोडंसच अंतर बाकी आहे. काही फरक, थोडासाच फरक पण उरलेला आहे. तर किती फरक उरला आहे, तर पुनवेहुनी चतुर्दशी जेतुले उणेपणा शशी. म्हणजे चतुर्दशी पौर्णिमेच्या आणि चतुर्दशीच्या चंद्रामध्ये जेवढा, चंद्राच्या कलेमध्ये जेवढा फरक आहे, आता तेवढाच फरक उरलेला आहे. खरं तर आपल्याला साध्या डोळ्यांनी ते दिसतच नाही की किती फरक आहे, पण तरी तो फरक असतोच. तेवढा फरक ब्रह्मरूप अवस्था प्राप्त करून घेण्यामध्ये आणि ब्रह्मरूप अवस्थेमध्ये उरलेलं आहे. आणि आता हे हे अंतर आहे ना, ते शांतीच्या योगाने नाहीसं होतं, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की पुढे ब्रह्मरूप अवस्था अनुभवण्यास योग्य होतो, पण ब्रह्मरूप अवस्था अजून झालेला नाहीये. पै तेची होणे नवीन, प्रतीती आले ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता येतं. आता संतांच्या जीवनात डोकवलं तर हा श्लोक आणखीन कळून येतो. म्हणजे याचं प्रॅक्टिकल उदाहरण स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनातलं आहे की अमृतधाराच्या साखीमध्ये ते एका म्हटलंय की वार चोरटे करू पाहता, पाहती षड्रिपू वारंवार, परितीक्ष्ण तर माझ्या सोहम तलवारीची धार. म्हणजे हे जे सगळे षड्रिपू आहेत, आपण जर बेसावध असू तर कधी हे श्रीपू वर्ग आपल्याला उद्ध्वस्त करतील याचा काही नेम नाही. पण स्वामी स्वरूपानंद अगदी ताकदीचे आणि तयारीचे साधक असल्यामुळे ते सहज या षड्रिपूंना यांचा नायनाट करू शकतात. आणि त्याच्यावर त्यांनी सोहम मंत्राचा मारा केला. म्हणजे सोहम मंत्र अवलंबून ते रिपू वर्ग बाजूला केले आहे. ईश्वर तत्वाशी जोडण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे. पुढे म्हणतात की षड्रिपून न खवळता कशाला मजवरी वेळोवेळा, असे वेगळा या बाळांनो खुशाल खिदळा खेळा. आपली अशी कधीच वेळ येणार नाही की षड्रिपूंना हसळा खिदळा असं सांगत यायला. आपल्याला खूप कठीण आहे हे. म्हणजे माझ्यापर्यंत तुमचे हात पोहोचतच नाहीत, किंवा मी तुम्हाला सहज दूर करतो म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा खवळता, तर मी आता तुम्हाला दूर करत नाही. कारण अ, शरीर मन बुद्धी याच्या पलीकडेच गेलेले असल्यामुळे मगाशी म्हटलं तसं की शत्रू कोण आणि मित्र कोण अशी भिन्नभाव राहिल्या नाहीमुळे ते असं कॉन्फिडेंटली म्हणतायत. त्यामुळे तुम्ही एक प्रकारची माझं बाळच आहेत असं असं ते म्हणतायत. अशी अशी योग्यता आपल्या सगळ्यांना प्राप्त हो, अशी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझा स्वाध्याय इथेच थांबवतो. हरिओम.